शेतकरी मित्रांनो, धान पिकामध्ये जर तुम्ही पहिलं खत व्यवस्थापन करत असाल ना, तर नक्कीच ह्या दोन गोष्टी टाकणं विसरू नका. जर या दोन गोष्टी तुम्ही टाकून दिल्या ना, धान पिकामध्ये तुम्हाला जबरदस्त फुटवे पाहायला मिळतील. साधारणतः 40-50 पर्यंत तुमच्या धान पिकामध्ये तुम्हाला फुटवे पाहायला मिळतील. हे जर दोन खत तुम्ही NPK सोबत टाकले. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी वैभव तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. धान पीक उत्पादक जर तुम्ही शेतकरी असाल ना, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण धान पिकामध्ये फुटवा वाढवण्यासाठी जबरदस्त कॉम्बो मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या पेजला एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या. तर शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकऱ्यांचं आता तुम्ही पाहू शकता धानाची लागवड झालेली आहे. बरेचसे शेतकरी आता धान पिकामध्ये पहिलं खत व्यवस्थापन करणार आहे. तर पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये तुम्ही जे काही NPK वापरता, ज्यामध्ये 20-20-0-13 झालं, DAP झालं, 10-26-26 झालं, 12-32-16 झालं, जे काही तुम्ही NPK घेता ना, त्याचा वापर आपल्याला प्रति एकरी 1 ते 1.5 बॅग या पद्धतीनं करून घ्यायचा आहे. यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे ना, आपल्या पिकामध्ये चांगला फुटवा व्हावा, चांगली टेलरिंग व्हावी, चांगलं ग्रीनरी पण यावं, पांढऱ्या मुळांचा विकास चांगल्या पद्धतीनं व्हावा ना, यासाठी तुम्हाला मिस्टर रिलायबलचा वापर प्रति एकड 250 ग्राम म्हणजेच 1 पाव या पद्धतीनं करून घ्यायचा आहे. जर तुम्ही ह्या NPK सोबत जर याला मिक्स करून देत असाल ना, तर तुम्हाला सुंदर रिझल्ट धान पिकामध्ये पाहायला मिळेल. यासोबतच आपल्याला मायक्रोरायझाचा वापर करायचा आहे. मायक्रोरायझा काय करत असते ना, बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहितीच आहे. मायक्रोरायझा काय करत असते ना, जे काही आपण न्यूट्रिएंट्स, जे काही आपण NPK वगैरे आपल्या शेतामध्ये टाकलेले आहेत ना, त्याचं धान पिकामध्ये तुम्ही टाकलेलं असाल ना, तर ते पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम मायक्रोरायझा करत असतं. पांढऱ्या मुळाचा जो काही विकास आहे तो झाल्यानंतर त्याच्यावर हे एक बुरशी एक लेअर तयार करत असते, एक नेटवर्क तयार करत असते आणि जमिनीमध्ये पडलेले जे काही न्यूट्रिएंट्स आहेत त्याला खेचून आणून आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम मायक्रोरायझा करत असते. म्हणून आपल्याला इकडे मिस्टर राजाचा वापर करायचा आहे प्रति एकड 4 किलो या पद्धतीनं. तर शेतकरी मित्रांनो, NPK आपल्याला मिस्टर रिलायबल आणि मिस्टर राजा असा एकंदरीत कॉम्बो आपल्याला पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये धान पिकाला करून घ्यायचा आहे. सुंदर रिझल्ट, सुंदर टिलरिंग, सुंदर फुटवे तुम्हाला पाहायला मिळेल आणि नक्कीच तुमचं येणारं धानाचं उत्पन्न खूप चांगल्या पद्धतीत तुम्हाला झालेलं पाहायला मिळेल. मित्रांनो, जर तुम्ही धान उत्पादक शेतकरी असाल ना, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला जर असेल ना, तर शेअर पक्क करून टाका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.